नमस्कार, जय श्रीराम मंडळी. पूर्वी स्वर्गामध्ये एक पुष्पदंत नावाचा गंधर्व राहत असे. हा गंधर्व बुद्धीने अत्यंत प्रवीण होता. तसेच हा उत्तम प्रकारचं गायन देखील करत असे. आणि हा गंधर्व एक शिवभक्त होता. शिवपूजनाची याला विशेष आवड होती आणि भगवान शंकरांवर, महादेवांवर याचं विशेष प्रेम होतं. म्हणून हा गंधर्व शिवपूजन करण्यासाठी, भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी स्वर्गावरून पृथ्वीवर दररोज येत असे. आणि आल्यानंतर विविध मंदिरांमध्ये फिरून हा शिवपूजन त्या ठिकाणी करत असे. करता करता एके दिवशी हा गंधर्व चित्रसेन नावाच्या राजाच्या राज्यामध्ये शिवपूजन करण्यासाठी आला. आल्यानंतर शिवमंदिरामध्ये जात असताना त्याला शिवमंदिराच्या बाहेर उत्तम प्रकारच्या फुलांचा बगीचा, बाग त्या ठिकाणी दिसली. त्या बगीच्यामध्ये, त्या उद्यानामध्ये अनेक प्रकारची सुंदर सुंदर सुगंधित अशी फुले होती. ती फुले पाहिल्यानंतर त्याने विचार केला की अरे, ही फुले अशीच नुसती पाहण्यासाठी नसून भगवान शंकरांसाठी, त्यांना समर्पित करण्यासाठी आहेत. त्यामुळे आपण काय करू, ही फुले तोडून भगवान शंकरांना आपल्या पूजेमध्ये समर्पित करू. असा विचार करून त्याने ती सर्व फुले तोडून घेतली व तो भगवान शंकरांची पूजा करायला गेला. आणि त्यानंतर त्याचा असा नियम झाला की प्रतिदिन त्या मंदिराच्या बाहेर यावं, ती फुले तोडावीत आणि फुले तोडून भगवान शंकरांना पूजेमध्ये ती फुले अर्पण करावीत. होता होता त्या माळ्याच्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्या उद्यानातील फुले कोणीतरी चोरी करतंय आणि ती भगवान शंकरांना वाहतंय. ही गोष्ट त्याने आपल्या राजाला सांगितली व चित्रसेन राजाने त्या माळ्याला सांगितलं की तू काय कर, ते शिवनिर्माल्य जे आहे, शिवपिंडीवरची जी फुलं आहेत ती सगळी उद्यानात पसरून ठेव. पसरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी हा पुष्पदंत परत एकदा फुलं तोडण्यासाठी आला, त्यावेळी त्या शिवनिर्माल्यावर त्याचा पाय पडला व त्याकडून मोठा अपराध त्या ठिकाणी घडला. भगवान शंकरांचा कोप त्याच्यावर झाला. भगवान शंकर त्याच्यावर क्रोधित झाले व त्याच्या सगळ्या शक्ती नष्ट झाल्या. त्यामुळे हा पुष्पदंत गंधर्व अत्यंत खिन्न झाला व रडू लागला व त्याने भगवान शंकरांची क्षमा मागण्यासाठी व महादेवांची कृपा परत प्राप्त करून घेण्यासाठी दिव्य अशा शिवमहिम्न स्तोत्राची रचना केली, ज्याच्या कृपाप्रसादाने या पुष्पदंताला परत सगळ्या शक्ती त्याच्या मिळाल्या व भगवान शंकरांची अविचल कृपा त्याला प्राप्त झाली. तर असं हे शिवमहिम्न स्तोत्र, या शिवमहिम्न स्तोत्राची लिंक आम्ही या शॉर्टच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी देत आहोत. ही शिवमहिम्न स्तोत्र आपण ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर भगवान शंकरांची अविचल कृपा तर आपल्याला प्राप्त होतेच, त्याबरोबरच आपली अडकलेली सगळी कामे पूर्ण होतात. तसेच आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, सौभाग्य त्या ठिकाणी प्राप्त होते. त्यामुळे ऐकण्याला अत्यंत मधुर असं वाटणारं हे शिवमहिम्न स्तोत्र आपण अवश्य श्रावणी सोमवारच्या या पुण्यपर्व काळावर श्रवण करावं, ज्याच्याद्वारे भगवान शंकरांची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. धन्यवाद. शुभम भवतु.